मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनो यापुढे चाचा मौसी नाही तर काका मावशी म्हणा अशी साद परिवहन विभागानं त्यांना घातली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील या विभागानं राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीत बोलायला शिकवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे। या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रात जाऊन मराठीत संवाद साधायला शिकणं हे सक्तीचं असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं। 16 ऑगस्ट नंतर त्यात कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं। या प्रशिक्षण वर्गातून 1 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याचा परिवहन विभागाचा निर्धार आहे। मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यानं मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद या 2 संस्थांच्या समन्वयातून हे प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येणार आहेत आणि त्या माध्यमातून राज्य परिवहन विभागाच्या वतीनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्यभरात व्यावहारिक मराठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलंय। तसंच त्यासाठी अभ्यास पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे। म्हणजे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीनं आयोजित प्रशिक्षण वर्गांविषयी मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकी काय माहिती दिली आपण तीही पाहूया। उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत आणि मराठी भाषा विभाग त्यांच्याकडे आहे, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। किमान 1 लाख रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना आम्हाला पुढल्या 90 दिवसामध्ये मराठी शिकवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की 4 तासाचा एक अभ्यासक्रम म्हणजे ताशी 1000 रुपये मानधन सुद्धा आम्ही आमच्या जे शिक्षक आहेत त्यांना देणार आहोत। त्यासाठी जो येणारा खर्च आहे त्यापैकी 2 कोटी रुपये हे मराठी भाषा मंत्री यांनी ह्या शिक्षकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। उर्वरित खर्च जो आहे तो आम्ही आमच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून करणार आहोत। क्लासेस आम्ही घेतोय, ज्याला ऑफलाईन यायचं असेल त्यासाठी आम्ही काही 72 ज्या शाखा आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या 72 शाखा उपलब्ध करून देतोय। मुंबई मराठी साहित्य संघाच्या काही जागा उपलब्ध आहेत त्या उपलब्ध करून देतोय। काही रिक्षा चालक संघटनांनी आम्हाला सांगितलं होतं की आमची काही कार्यालये आहेत, ती कार्यालये आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय। शिवसेनेच्या राज्यातील सर्व शाखा ज्या ठिकाणी शाखा शिवसेनेच्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मराठीचे वर्ग जर कोणाला घ्यायची इच्छा असेल तर ते आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। काही शिक्षक ज्यांना मानधन घ्यायचं असेल ते मानधन ह्या संस्था द्यायला तयार आहेत, परंतु काही शिक्षक मराठीवर प्रेम करणारे असे आहेत ते पुढाकार घेत आहेत समोर आणि सांगतात की नाही आम्हाला मानधनाची आवश्यकता नाही, परंतु मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही मानधन न घेता यांना मराठी शिकवू। आणि शिकवत असताना सुद्धा फक्त व्यावहारिक मराठी आहे, ते व्यावहारिक मराठी सुद्धा अतिशय म्हणजे मोजक्या शब्दामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे। म्हणजे ती मोजकी शब्द जी आहे ती सुद्धा आम्ही ह्या पॅम्पलेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।